एक असं शहर जे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं, लाखो लोक मारले गेली, राजवाडे जळाले, पण असं एक मंदिर रात्र आजही जिवंत आहे का, कसं, चला पाहूया. देवभूमी कर्नाटक सिरीजच्या पार्ट 1 मध्ये तुमचं स्वागत आहे. ही आहे हम्पी, एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत शहर. तुंगभद्रा नदीच्या काठी उभे असलेलं हे भव्य मंदिर म्हणजेच विरूपाक्ष मंदिर. 7व्या शतकात बांधलेलं हे मंदिर विजयनगर साम्राज्याचं हृदय होतं. हजारो भक्त, भव्य उत्सव, स्वर्णमंडित बाजार, सगळं इथूनच सुरू आहे. पण ते म्हणतात ना, प्रत्येक काळाचा एक वाईट काळ असतो. इसवी सन 1565 ताळीकोटचा युद्ध. शत्रूने हम्पीवर हल्ला केला, शहराला आग लावली, 6 महिने लुटमार चालली, पूर्ण साम्राज्य 1 महिना आगीत जळाला. पण जेव्हा धूर खाली बसला तेव्हा एक वास्तू अभिमानाने उभी होती, ते म्हणजे विरूपाक्ष मंदिर. आणि याच मंदिरात आहे हम्पीची खरी ओळख, लक्ष्मी. लक्ष्मी एक हातणी आहे, ती सोंडात पैसे ठेवले की आशीर्वाद देत असते. लोक देवाच्या आधी तिच्या दर्शनासाठी उत्सुक असतात. लहान लेकरं लक्ष्मीला पाहून खूप उत्साही आणि खुश असतात. आणि ह्याच हम्पीच्या पावनभूमीवर हनुमानाचा जन्म झाला होता. राजे गेली, साम्राज्य संपला, पण श्रद्धा कधी संपत नाही. हा आहे कर्नाटकाचा अभिमान, विरूपाक्ष मंदिर. हा होता देवभूमी कर्नाटकचा पार्ट 1. पार्ट 2 पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा. धन्यवाद.